जर तुमची रास कन्या असेल तर हा व्हिडिओ चुकूनही स्किप करण्याची चूक करू नका. पुढचे 72 तास म्हणजेच की येणारे 3 दिवस तुमच्या आयुष्यात अशी काही उलथापालथ घडवून आणणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या नकळत तुमच्या पाठीमागे काहीतरी शिजत आहे. काही गुप्त शत्रू सक्रिय झाले आहेत. जर काही जुने हिशोब पूर्ण होण्याची वेळ आली आहे. ब्रह्मांडात ग्रहाची अशी एक धोकादायक चाल तयार झाली आहे जी थेट तुमच्या राशीवर परिणाम करणार आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून तुमच्या आयुष्यात काही मोठे संकेत मिळायला सुरुवात होईल. कदाचित तुम्हाला वाटेल की हे सगळं सामान्य आहे, पण सावध व्हा, कारण हा एका मोठ्या वादळा पूर्वीचा सन्नाटा असू शकतो. हे पुढचे 3 दिवस तुमच्यासाठी वरदान ठरणार की एखादं मोठं संकट घेऊन येणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जर तुम्ही यातली एक जरी गोष्ट चुकवली मंडळी, तर नंतर पश्चाताप करायला वेळ देखील मिळणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. आणि हो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तुमची समस्या आणि हो तुमची कन्या रास आहे की नाही हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ कन्या राशीचा टाकेल तर सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कन्या राशीच्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की कधीकधी आयुष्य आपल्याला न सांगता वळण घेत असतं. तुम्ही सध्या ज्या मानसिक परिस्थितीतून जात आहात ना, ती परिस्थिती अचानक निर्माण झालेली नाही. तुम्ही रात्री बेडवर पडता, डोळे मिटता, पण झोप मात्र डोळ्यापासून दूर असते. मनात सतत कसले तरी विचार, विनाकारण वाढणारी भीती आणि उद्या काय होईल याची चिंता, हे सगळं तुमच्यासोबत सध्या घडत आहे ना. तुमच्या मनात अचानक येणारे हे वाईट विचार, हे बेचैनी, हे केवळ एक योगायोग नाही. ही गोष्ट अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण हीच तुमच्या आयुष्याची खरी आणि वास्तववादी बाजू आहे. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. शांत मनाने विचार करा. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही विनाकारण एका मोठ्या चिंतेत आहात? काम होता होता अडकत आहे? होय, हे सर्व उगाच होत नाही. कन्या राशीचा स्वामी असलेला बुध ग्रह आता अशा एका संवेदनशील स्थितीत प्रवेश करत आहे जिथे त्याची नजर थेट शनी आणि राहूच्या प्रभावाखाली येत आहे. न्यायदेवता शनी महाराजांची विक्र दृष्टी आणि बुधाची ही बदलती चाल यामुळे तुमच्या राशीभोवती एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली ऊर्जेचे जाळे निर्माण झाले आहे. हे येणारे 3 दिवस तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडवून आणण्याचे संकेत देखील देत आहे. निसर्ग तुम्हाला वारंवार काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी. कदाचित तुमच्या हातातले घड्याळ अचानक बंद पडेल किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला एखादी विचित्र गोष्टसुद्धा दिसेल मंडळी, किंवा रात्री अचानक तुमची झोप उडेल. या गोष्टींना हलक्यात अजिबात घेऊ नका. हे देवी संकेत आहेत, जर तुम्हाला येणाऱ्या काळासाठी सावध करत आहेत. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे, जी तुमच्या पायाखालची जमीन देखील सरकू शकते. कधी विचार केलाय की तुम्हाला वारंवार घड्याळाकडे पाहताना 11, 12 वाजून 12 मिनटं, 11 वाजून 11 मिनटं किंवा 2 वाजून 22 मिनटं सारखे एकसारखे नंबर्स का दिसत आहेत? तुम्ही अचानक रस्त्याने चालताना किंवा घरात असताना देवाचं एखादं गाणं ऐकू येतं आणि डोळ्यात विनाकारण पाणी येतं का? असं होतं का तुमच्यासोबत? जेव्हा मन जास्त बेचैनी असतं ना, तेव्हा रात्री पडणारी विचित्र अर्धवट स्वप्न तुम्हाला आतून हलवून सोडतात. आता पुढे जे सांगणार आहे ना, ते खूप कमी लोकांना माहिती आहे. ब्रह्मांड जेव्हा तुम्हाला मोठ्या बदलासाठी तयार करत असतं, तेव्हा ते आधी तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक शरीराला असे संकेताद्वारे जागृत करत असतं. हे विज्ञानाला न समजणारं कनेक्शन आहे जे थेट तुमच्या आत्म्याशी जोडलं आहे. मंडळी, तुमच्या मनात सध्या हाच विचार येत असेल ना, हे तर माझ्याच आयुष्यात हुबेहूब चाललं आहे. होय, कारण ग्रहाची स्पंदनं कधीच खोटं बोलत नाहीत. चला तर मग सर्वात आधी बोलूया त्या गोष्टीबद्दल जी सध्या तुमच्या डोक्याचा ताप बनली आहे, ती म्हणजे पैसा. आर्थिक स्थिती. या पुढच्या 3 दिवसांमध्ये धनलाभाचे मोठे योग तयार होत आहेत, येत देखील आहेत मंडळी. पण त्यासोबतच
एका मोठ्या आर्थिक नुकसानाची गडद सावलीसुद्धा तुमच्यावर रेंगाळत आहे. कन्या राशीचे लोक स्वभावात खूप हुशार आणि हिशोबी असतात, पण ते येत्या 72 तासात तुमची हीच हुशारी कुठेतरी कमी पडू शकते. तुम्हाला अचानक पैशाची गरज भासू शकते किंवा कोणीतरी अत्यंत जवळची व्यक्ती तुमच्याकडे मदत मागेल. पण लक्षात ठेवा, आता जे सांगणार आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. या 3 दिवसामध्ये कोणालाही मोठी रक्कम उधार देण्याची चूक अजिबात करू नका. जर तुम्ही या काळात कोणाला पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता संपल्यासारखीच आहे. इतकंच नाही तर गुंतवणुकीच्या नावाखाली तुम्हाला एखादं मोठं आमिष दाखवलं जाऊ शकतं. अचानक लॉटरी लागेल किंवा झटपट पैसे डबल होतील अशा फसव्या स्कॅम तुमच्यासमोर येतील. तुमचे डोळे पांढरे होतील असा अचानक धनलाभ होऊ शकतो, पण तो टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला कमलेची गुप्तता पाळावी लागेल. तुमच्या बँक खात्याची डिटेल्स, तुमचे पासवर्ड्स आणि तुमच्या पैशाचे व्यवहार या काळात अत्यंत सुरक्षित ठेवा, कारण एक लहानशी चूक तुम्हाला रस्त्यावर आणू शकते. ही चूक अजिबात करू नका. पहा मंडळी, पैशाचा ताण माणसाला किती पोखरतो हे कन्या राशीपेक्षा चांगलं कोणालाच माहिती नाही. दिवसभर चेहऱ्यावर हसू ठेवणं, वावरणं, तुम्ही रात्री पात्र पैशाच्या हिशोबाने आणि भविष्याच्या चिंतेने खचून जातात. माझं नशीब माझ्यासोबत नाहीये हा विचार जेव्हा मनात येतो ना तेव्हा माणूस हाताशी होतो. तुम्ही खूप प्रामाणिकपणे कमवता, चुकीच्या मार्गाने कधी एकही रुपया कमवण्याची तुमची इच्छा नसते, पण तरीही ऐनवेळी पैसा का टिकत नाही? या 3 दिवसामध्ये तुमच्याच या चिंतेचा गैरफायदा काही लोक घेऊ शकतात. तुमच्या आर्थिक गरजांचा आणि तुमच्या हतबलेचा गैरफायदा घेऊन तुम्हाला चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करायला भाग पाडेल देखील जाऊ शकतं. ही गोष्ट अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण ऐनवेळी लागणारा विनाकारण खर्च तुमच्या बजेटचे घडी विस्कटून टाकू शकतो. त्यामुळे स्वतःच्या कष्टाच्या पैशावर कोणाची नजर पडू देऊ नका. पैशानंतर आपण वळूया तुमच्या नोकरी आणि व्यवसायाकडे, जिथे सध्या प्रचंड स्पर्धा आणि तणावाचं वातावरण तयार झालं आहे. तुम्ही रात्रंदिवसा मेहनत करून घेताय, प्रामाणिकपणे प्रत्येक काम पूर्ण करताय, पण तरीही क्रेडिट दुसऱ्यालाच मिळतंय, बरोबर ना? तुमच्या मनात अनेकदा हा विचार येतोय की मी एवढं करूनही माझ्या नशिबात हेच का? पण पुढचे 3 दिवस मंडळी, पुढचे 3 दिवस तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे ठरणार आहेत. नोकरीचे ठिकाण, तुमच्या कामावर वरिष्ठांची बारकाई नजर असेल. तुमची एक लहानशी चूक शोधण्यासाठी काही लोक टपून बसले आहेत. ऑफिसमधील राजकारण या काळात 7व्या गगनावर असेल. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमचे पार्टनर किंवा तुमचे जुने ग्राहक तुमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करतील. एखादी मोठी डील अचानक हातामधून निसटून जाण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यात एका आशेचा किरणही आहे. जर तुम्ही या ठिकाणी कठीण काळात संयम राखला तर या 3 दिवसाच्या शेवटी तुम्हाला एक अशा मोठ्या प्रोजेक्टची ऑफर देखील मिळू शकते, ज्याने तुमच्या करिअरची दिशाच बदलून जाईल. परंतु तिथे पोहोचण्यापूर्वी तुम्हाला या वादळातून स्वतःला वाचवावं लागेल. कामाच्या ठिकाणी कोणावरही अंधाळा विश्वास ठेवू नका. कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नेहमीच एक वेगळा संघर्ष करावा लागतो. तुम्ही कधी कोणाचा पाय खेचायला जात नाही, स्वतःच्या कामाशी काम ठेवता, पण लोक तुमच्या या साधेपणाला तुमची कमजोरी समजतात. आता पुढे जे सांगणार आहे ना मंडळी, ते खूप कमी लोकांना देखील माहिती आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची वाढती लोकप्रियता आणि तुमची काहींना सहन होत नाही. म्हणूनच पुढच्या 72 तासात नोकरी किंवा व्यवसायात काही लोक तुम्हाला विनाकारण चिडवण्याचा, तुमचा संयम तोडण्याचा प्रयत्न करतील. एखादी फाईल गहाळ होणे किंवा तुम्ही केलेल्या कामात जाणून बुजून त्रुटी काढणे असे प्रकार घडू शकतात. जेव्हा असं होईल तेव्हा मनात येईल की मी इतकं प्रामाणिकपणे करतोय तरीही माझ्यासोबत असं का? पण शांत राहा. हा ग्रहांचा खेळ आहे जो तुमची क्षमता तपासत आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास डगमगू देऊ नका, कारण हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत जे थेट तुमच्या हृदयाशी जोडलं आहे, म्हणजेच की तुमचं प्रेम, जीवन आणि वैवाहिक आयुष्य. कन्या राशीचे लोक खूप भावनिक असतात. ते वरून कितीही कठोर किंवा पॉझिटिव्हली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तरी आतून ते आपल्या माणसांसाठी काहीही करायला तयार असतात. पण दुर्दैवाने अनेकदा तुम्हाला नात्यामध्ये फक्त उपेक्षा आणि मानसिक त्रास मिळतो. या येत्या 3 दिवसात तुमच्या जोडीदारासोबत जुन्या कारणावरून वाद उरकून
वाढेल. मंडळी, एक गोष्ट जी खूप साधी आणि सिंपल होती ती अचानक तुमच्यासमोर येईल आणि तुमच्यातल्या संवाद पूर्णपणे बंद पडू शकतो. तुमच्या मनात येईल की ज्या व्यक्तीला मी माझं सर्वस्व मानलं तीच व्यक्ती आज मला समजून घ्यायला तयार नाही. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. हा वाद स्वतःहून होत नाही, तर तुमच्या नात्यामध्ये तिसऱ्या कोणाची तरी नजर लागलेली आहे. कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरात किंवा तुमच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराच्या आरोग्याची चिंता तुम्हाला सतवू शकते. या काळात रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमची हसती खेळती संसार उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवा मंडळी. नात्याची ही खरी आणि कडू वास्तवता आहे. कधीकधी आपण ज्या माणसांसाठी स्वतःचं सुखदुःख विसरून जातो तीच व्यक्ती आपल्याला एका लहानशा चुकीवरून आपल्याला पारख लागते. मी तुम्हाला इतकं सगळ्यासाठी करतो, पण माझ्या पाठीशी माझ्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहणाऱ्या हक्काचं असं कोणीच नाही. ही भावना कन्या राशीच्या व्यक्तींना आतून पोखरत असते. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात बोलण्यात बदल जाणवतोय का? जो माणूस आधी तासनतास बोलायचा तो आता फक्त कामापुरता संवाद ठेवतोय किंवा छोट्या गोष्टीवर चिडचिड करतोय. ही गोष्ट अनेक लोक साधी समजून सोडून देत आहे, पण नात्यातली हा दुरावा पुढच्या 3 दिवसात मानसिक कलेश देऊ शकतो. तुम्ही स्वतःला दोषी मानू नका. कधीकधी समोरच्या व्यक्तीची मनस्थिती आणि ग्रहाचे संक्रमण यामुळे नात्यात तणाव येतो. अशावेळी शांत राहून परिस्थिती हाताळली तर समोरच्यालाही स्वतःची चुकीची जाणीव नक्कीच होईल. कुटुंब ही आपली सर्वात मोठी ताकद असते, पण जेव्हा घरातून पहा मंडळी, कुटुंब ही आपली सर्वात मोठी ताकद असतेच, पण जेव्हा घरातच अशांतता निर्माण होते ना, तेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यापासून तुमच्या घरात एक विचित्र नकारात्मक ऊर्जा जाणवत आहे का? घरात पाऊल ठेवताच मन उदास होणं, चिडचिड होणं किंवा लहान लहान गोष्टीवरून कुटुंबातल्या सदस्यामध्ये खटके उडणं, हे सर्व या पुढच्या 3 दिवसात शिगेला पोचवू शकतं. जमिनीचे किंवा मालमत्तेचे जुने वाद पुन्हा डोक्यावर काढतील. तुमच्या जवळचे नातेवाईकच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता देखील आहे. या मानसिक तणावामुळे तुम्हाला प्रचंड एकटेपणा जाणवेल. तुम्हाला वाटेल की या जगात माझं म्हणून घेणारं कुणीच नाही. मी सगळ्यांसाठी करतो, पण माझ्यासाठी उभं राहणारं कुणीच नाही. हात खूप कमी आहेत. हा विचार तुम्हाला रात्री झोपू देखील देणार नाही. पण सावध राहा, हा मानसिक ताण तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करू शकतो. डोकेदुखी, छाती, दडपण येणे किंवा BP वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. पहा मंडळी, आता जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. हा काळ स्वतःला कमकुवत करण्याचा नाही, तर स्वतःमध्ये लपलेली शक्ती ओळखण्याचा आहे. घरात शांतता नसणे ही जगातली सर्वात मोठी शिक्षा आहे. घराबाहेर कितीही त्रास झाला तरी माणूस घरात सुखाचे 4 क्षण घालवायला येतो, पण जर घरातलंच दररोज कटकटी आणि विनाकारण वाद होत असतील तर मन पूर्णपणे खचून जातं. कन्या राशीच्या लोकांनो, हे समजून घेतलं पाहिजे की हा त्रास कायमस्वरूपी नाही. तुमचे स्वतःचे लोक जरी आज तुमच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत असतील, जरी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आकस नाही, तर त्यांच्यावर असलेला वाईट वेळेचा हा प्रभाव आहे. कधीकधी आपले हक्काचे माणसंच आपल्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढतात, ज्यामुळे मन बेचैनी होतं. पण लक्षात ठेवा, तुमची कुलदेवता, तुमची आराध्य देवता तुमच्या या सर्व कष्टांना आणि आसवांना पाहत आहेत. मंडळी, हा मानसिक ताण आणि हा विनाकारण वाढणारा ताण केवळ तात्पुरता आहे. देवावरील विश्वास ढळू देऊ नका, कारण तुमची सहनशीलताच तुम्हाला या कौटुंबिक संकटातून बाहेर काढेल. आता आपण त्या रहस्याचा उलगडा करणार आहोत ज्याची भीती तुम्हाला सतत वाटत असते. ती म्हणजे तुमचे गुप्त शत्रू. कन्या राशीचे लोक कोणाचंही वाईट चिंतत नाही. ते नेहमी सर्वांना मदत करायला धावून जातात, पण तुमची हीच सवय तुमच्यासाठी शत्रू निर्माण करते. तुमच्या प्रगतीवर जळणारे, तुमच्या चेहऱ्यावरील हसू पाहून पोटात दुखणारे अनेक लोक तुमचेच मित्रमंडळीत किंवा नातेवाईकांमध्ये लपलेले आहेत. येत्या 72 तासात हे शत्रू तुम्हाला बदनाम करण्याचा किंवा तुमच्या कामात मोठा अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. ते तुमच्या पाठीमागे अशा काही अफवा पसरवतील ज्यामुळे तुमची समाजात असलेली प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. ही चूक अजिबात करू नका. या काळात कोणाशीही प्रतीक्षा वाद घालण्यात आपला वेळ वाया घालू नका, कारण तुम्ही
जितका शांत राहाल तितका त्याचा डाव उलटून पडेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पाठीशी एक अद्भुत देवी शक्ती उभी आहे. तुमच्या कुलदेवतीचा आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक अदृश्य हात तुमच्या पाठीवर आहे, जो या शत्रूच्या प्रत्येक वार झेलून घेईल. तुम्हाला फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. आता पुढे जे सांगणार आहे ते खूप कमी लोकांना माहिती असेल मंडळी. तुमचे शत्रू तुमच्यासमोर येऊन कधीच वार करणार नाहीत, कारण त्यांना तुमची ताकद माहिती आहे. ते तुमच्या अगदी जवळ राहून गोड बोलून तुमच्या घरातले आणि मनातले गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. ही गोष्ट अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण आपल्यालाच आपल्या माणसाच्या वेशेत वावरणारे हे शत्रू ओळखण्याची वेळ आता आली आहे. जेव्हा तुम्हाला विनाकारण लोकांकडून टोमणे ऐकावे लागतील किंवा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाईल, तेव्हा अजिबात खचून जाऊ नका, कारण जी देवी शक्ती तुमचं रक्षण करत आहे ती या शत्रूचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. रात्री पडणाऱ्या वाईट स्वप्नामधून किंवा अचानक मनात येणाऱ्या अंतःप्रेरणेतून तुम्हाला समजेल की कोण तुमचं चांगलं इच्छित आहे आणि कोण वाईट. त्या देवी संकेतावर विश्वास ठेवतोय. पहा मंडळी, आजपर्यंत मी तुम्हाला जे काही संकटाबद्दल आणि धोक्याबद्दल सांगितले ते ऐकून घाबरून जाण्याची किंवा निराश होण्याची अजिबात गरज नाही, कारण ज्योतिषशास्त्र हे फक्त भीती दाखवण्यासाठी नाही, तर संकटावर मात करण्याचा मार्ग दाखवण्यासाठी असते. या वादळातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि येणारे 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ बनवण्यासाठी मी तुम्हाला काही सोपे आणि प्रचंड प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हे उपाय केल्याने तुमच्या राशीवरील सर्व नकारात्मक प्रभाव नष्ट होतील. सर्वात पहिला उपाय म्हणजे विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं प्रार्थना. कन्या राशीचे स्वामी बुध असल्यामुळे गणपती बाप्पाची सेवा तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. या 3 दिवसात रोज सकाळी उठून ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी, बुधवारच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात हिरव्या वस्तूचं दान करा. हिरवा रंग हा तुमच्या राशीचा भाग्यशाली रंग आहे, त्यामुळे या 3 दिवसात शक्यतो हिरव्या रंगाचे कपडे वापरा किंवा किमान एक हिरवा रुमाल तरी नेहमी सोबत ठेवा. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुख्य उपाय म्हणजे रोज संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक नक्की दिवा लावा. हा दिवा तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईन आणि सुखसमृद्धीचं मार्ग मोकळे करतील. हे उपाय अत्यंत साधे आहेत, पण त्यामागे खूप मोठं आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय रहस्य दडलेलं आहे. जेव्हा तुम्ही घरात दिवा लावता तेव्हा केवळ अंधार दूर होत नाही, तर तुमच्या मनात आणि घरात साठलेली संपूर्ण नकारात्मकता जळून खाक होते. जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाचं नाव घेता तेव्हा तुमच्या मनातील विनाकारण वाढणारी चिंता आणि भीती दूर पळते. माझं नशीब माझ्यासोबत नाही हा विचार सोडून द्या, कारण बाप्पा स्वतः तुमच्या पाठीशी उभे आहेत. कोणतीही अंधश्रद्धा किंवा अवस्थता गोष्टीवर विश्वास न ठेवता संपूर्ण सकारात्मक ऊर्जा आणि देवावरील निस्मेय विश्वास मनात ठेवून हे उपाय करा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की जे काम अडकले होते ते आता हळूहळू मार्गी लागत आहे आणि मनात एक वेगळी शांतता निर्माण झाली आहे. मंडळी, कन्या राशीच्या मंडळींनो आणि ताईंनो आणि दादांनो, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, कितीही मोठं वादळ आलं तरी कधीही स्वतःला एकटं समजू नका. तुम्ही ते योद्धा आहात ज्यांनी आजपर्यंत अनेक संकटांचा सामना एकट्याने केला आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही अधिक शक्तिशाली होऊन बाहेर पडला आहेत. हे पुढचे 3 दिवस तुमच्यासाठी एक परीक्षा नक्कीच आहे, पण ही परीक्षा तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमचं नशीब सोन्यासारखी चमकवण्यासाठी आले आहे. तुमच्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक आसवाचा थेंब आता आनंदाच्या क्षणात बदलणार आहे. फक्त स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. जे काही वाईट घडत आहे ते एका चांगल्या सुरुवातीसाठी जुन्या गोष्टीचा अंत आहे. या विश्वावर श्रद्धा ठेवा. केवळ नक्कीच बदलेल, कारण रात्रीच्या सर्वात गर्द अंधारानंतरच एक सुंदर आणि तेजस्वी सकाळ होती. तुमची हीच नवी सकाळ आता अगदी काही तासांवर आली आहे. सावध राहा, सुरक्षित राहा आणि पुढे आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचे अश्रू पुसले आहेत, सगळ्यांच्या सुखाचा विचार केला आहे. आता देव तुमच्या सुखाचा विचार करणार आहे. ज्या विश्वासाने तुम्ही आजवर संकटाचा सामना केला तोच विश्वास पुढचे 3 दिवस कायम ठेवा. तुमची सहनशीलता, तुमचा प्रामाणिकपणा कधीच वाया जाणार नाही. ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे.
पण मंडळी, एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला गणपती बाप्पावर आणि स्वतःच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, जय गणेश. तुमची प्रत्येक इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतील. हा व्हिडिओ तुमच्या सर्व कन्या राशीच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तेही वेळात वेळ सावध होतील. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण आणि रहस्यमय व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.